जय भीम मित्रांनो, भरपूर काही व्हिडिओज असतील, काही कमेंट्स असतील, काही पोस्ट असतील, आम्ही ते पाहतोय सध्या. जयंतीमध्ये डॉल्बी लावणे न लावणे याबद्दल काहीतरी गोष्ट चालू आहे. काय मत आहे सर आपलं? मला तरी वाटतं ह्या मादरचोद लोकांनी आपल्याला सांगू नये. सर मला काय वाटतं, डॉल्बी लावायचा किंवा नाही लावायचा हे सांगणारे कोण आहेत हरामखोरं? त्यांची काय लायकी आहे? त्यांना कधी कुठले शिक्षण संस्था आहे, त्यांना कुठले विद्यार्थी घडवलेत, त्यांचं समाजासाठी काय कॉन्ट्रीब्युशन आहे का? यांचे काय मेडिकल कॉलेज आहेत, त्यांचे काय साधे कॉलेज आहेत, छोट्या छोट्या शाळा आहेत, 10वीपर्यंतच्या शाळा आहेत, ट्युशन क्लास तरी आहेत काय हरामखोरांचे? आणि सर विशेष म्हणजे मला असं म्हणायचं आहे, या लोकांचं मित्रांनो सदासहज ग्रॅज्युएशन देखील झालेलं नसतं. उगा राजकारणाच्या नावाखाली दलाली करतात, त्याचे चाटेगिरी करून पैसे उकळवतात, समाजातले 10-5 लोक सोबत घेऊन त्यांचे स्वप्नांचा चोरडा करतात आणि इकडे येऊन गप्पा आणतात हे लोक हरामखोर आणि सांगतात की जयंती अशी झाली पाहिजे, तशी झाली पाहिजे. मग इतक्या दिवस तुम्ही काय उपटून भारे बांधले का? का नाही केलं तुम्ही? काय पिढ्या घडवल्या? म्हातारे झालात ना हरामखोरांनो. काय म्हणायचं तुम्हाला याच्यावर? म्हातारे झालेत म्हणजे हे निवळ म्हातारे फक्त तुम्ही शरीरानं झाला नाही आहेत, तुम्ही बुद्धीनं तुम्ही खूप जास्त म्हातारे झालेले आहेत. अरे पोरं एन्जॉय करतायत तर करू द्या ना. बाकीच्या ठिकाणी 8-8, 9-9 दिवस, 10-10 दिवस, 15-15 दिवस काय 140 गोष्टी चालू असतात. त्या टायमिंगला तुमच्या बोचाला पिना लागत नाहीत का रे? 12 महिन्यातले 365 दिवस आधी एक दिवस जयंती केली तर मिरच्या लागायला काय ह्यांना? सरळ साधीशी गोष्ट आहे, सरळ साधीशी गोष्ट आहे. कोणी तो म्हणतो डीजे मुळे असं झालं, डीजे मुळे जयंतीला वेगळं वळण लागायले. तू कसलं लावायचंय? तू सांग ना, तू काय लावलेस आजपर्यंत वळण? गेल्या वर्षीपर्यंत डीजे नव्हता. तू काय केलंयस? कसले वळणं लावलेस गेल्या वर्षीपर्यंत? का या वर्षी डीजे लागला की या वर्षीच वळणं सगळे लागायला लागले सगळ्या जिंदगीचे? याच वर्षी काय गोल्डन इयर होतं काय? 500 वर्षात ते सगळे याच वर्षी वळणं लागणार आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्हा लोकांना बुद्धी नाही आहे. हे जे तुम्ही टीका टिप्पणी करतायत ना, तर सगळ्यात पहिल्यांदा सेल्फ डिपेंडंट बना, स्वतःच्या बुद्धीकडे लक्ष द्या. समाजामध्ये आमच्यासारखे सुशिक्षित पागल देखील आहेत. हो, स्वतःला मी पागल म्हणून घेतो. आहेत आम्ही पागल, आणि पागलपासून थोडं दूर राहत जा, कारण दिवसा ढवळ्या तुमची गांड मारली जाऊ शकते. ही गोष्ट लक्षामध्ये राहू द्या जर अशा तुमच्या टिप्पण्या असतील तर. अरे तुम्ही BJP, राष्ट्रवादी, काँग्रेस, आणखीन काय कुठले पक्ष असतात त्यांच्या दावणीला बांधलेले कुत्रे तुम्ही आम्हाला शिकवणार का? आम्हाला शिकवायचं नाही. एक तर तुम्हाला मॅनर्स नाहीत, डिसिप्लिन नावाचा प्रकार नाही, आणि इंडिकेट्स नावाचा पण काही प्रकार नाही. देन दे पीपल आर द नॉट गुड पर्सन्स अँड दे आर द नॉट एबल टू स्पीकिंग विथ अस. काय संबंध आहे? जयंती कशी काढायची? तुम्ही कोण आहेत सांगणारे?